हॅलो, वेलकम टू माय चॅनल. मी पूजा विटनोर आणि मला ट्विन्स बेबी आहे. आणि आज मी तुमच्यासोबत माझी ट्विन्स प्रेग्नन्सी जर्नी शेअर करणार आहे. तर जून 2024मध्ये मला फर्स्ट प्रेग्नन्सी राहिली होती आणि तेव्हा मला सिम्पटम्स म्हणजे मला जेवण जात नव्हतं, वीकनेस वाटत होता. तेव्हा मला माहीत पण नव्हतं मी प्रेग्नंट आहे, तरी पण असे सिम्पटम्स दिसत होते. तर जुलैमध्ये आम्ही किती 12-13 डेटला असे आसपास आम्ही घरीच टेस्ट केली किटने, तर पॉझिटिव्ह आली. म्हणलं एकदा हॉस्पिटल जाऊन चेक करू. हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरनी हे कन्फर्म केलं की प्रेग्नेंट आहे, पण डॉक्टर म्हणे तुम्ही एकदा सोनोग्राफी करा. तर 30 जुलै आम्हाला अशी डेट दिली सोनोग्राफीची. त्याआधी सोनोग्राफीच्या आधी मी खूप फिरले, खूप ट्रॅव्हल केला, बसने केला आणि म्हणजे मला काही माहीतच नव्हतं की मला ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे. नॉर्मल प्रेग्नेन्सी आहे असं समजून मी मस्त ट्रॅव्हल करत होते. मग त्यानंतर आम्ही 30 तारखेला सोनोग्राफी केली. त्यामध्ये कळलं की ट्विन्स प्रेग्नेन्सी म्हणजे सोनोग्राफी केली तेव्हा ते सोनोग्राफीचे ते चेक करत होते. त्यांनी आम्हाला विचारलं, चेक वगैरे केलं. त्यांनी सांगितलं की बाळ म्हणजे चांगलं आहे सगळं. मग म्हणे मला नाक्षीला विचारलं, तुम्हाला किती बाळ पाहिजे? म्हणलं मी तर लगेच उत्तर दिलं, मला आम्हाला एकच बाळ पाहिजे. त्यानंतर ते बोलले की आता डबल आनंद, डबल जबाबदारी, डबल शाळेची फी आणि डबल सोनोग्राफीची फी. मी ना अक्षरशः शॉक झालो. म्हणलं काय? मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला ट्विन्स बेबी आहे. आम्ही दोघं शॉक झालो होतो. काय म्हणजे काय बोललो आम्ही तर काही उत्तरच दिलं नाही. ते बोलले की तुम्ही एकदा जाऊन डॉक्टरला भेटा. मग डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला सांगितलं, डॉक्टरनी बघितलं. डॉक्टर म्हणे खूप सगळं ठीक आहे, चांगलं आहे. पण मग आम्ही म्हणलो, मीच बोलले की मला ट्विन्स प्रेग्नन्सी नको आहे. कारण की माझं तेव्हा वेट 40 होतं आणि मी खूप म्हणजे वीकच होती. म्हटलं 40 वेटमध्ये ट्विन्स प्रेग्नन्सी कसे हँडल होईन असं मला पण वाटलं आणि अक्षयला पण वाटलं. म्हणजे आमच्या फॅमिलीला पण असंच वाटत होतं. पण ते तर रेडी होते. ते बोलले होते की नाही, तुम्ही तुमची फर्स्ट प्रेग्नन्सी खाली करायची नसते, तुम्ही ठेवा. डॉक्टर बोलले की वेटचं काही मॅटर नाही, वेट वाढेल. आणि मी तर 35 वजनाच्या लेडीजची पण डिलिव्हरी केली, ट्विन्स असूनसुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहेत. तर मग आम्हाला थोडंसं म्हणजे बरं वाटलं की होईल, अरे वाढेल. पण मला जेवण जात नव्हतं मेन म्हणजे. मला ते खूप टेन्शन आलं होतं की मला जेवण जात नाही, माझं वेट कसं वाढेल. मी डॉक्टरला बोलले. डॉक्टर बोलले पहिले 3 मंथ असेच असतात, जेवण जात नाही, वीकनेस जाणवतो, उलट्या होता, असं होतच राहतं. मी म्हणलं जाऊ दे, हे सगळं नॉर्मल आहे. मग डॉक्टरने काही टॅबलेट दिल्या आयर्नच्या, कॅल्शियमच्या, त्या रेग्युलर चालू केल्या होत्या. आणि डॉक्टर बोलले की तुमची सगळ्यात सेफ प्रेग्नन्सी आहे. DCDA माझी प्रेग्नन्सी होती. मला माहीत पण नव्हते ट्विन्समध्ये काय टाईप असतं असं तसं, तेव्हा सगळं कळालं आम्हाला. तर माझी प्रेग्नन्सी DCDA होती. त्यामध्ये नाही का म्हणजे सेपरेट बाळाचे वॉटर सॅक सेपरेट असतात आणि प्लाझेंटा पण सेपरेट असतो. म्हणजे थोडक्यात ते बाळ दोन्ही इंडिपेंडेंट असतं, त्यांचं सेम काय एकत्र काही नसतं. मग अशा प्रकारे आम्ही ही प्रेग्नन्सी ठेवली आणि डॉक्टरनी आम्हाला रेग्युलर आयर्न आणि कॅल्शियमच्या टॅबलेट चालू केल्या होत्या आणि प्रॉपर डाएट पण दिला होता. पण त्या डाएटनुसार मला जेवण जातच नव्हते. मी हार्डली एक चपाती खात होते, पण मी सगळे सीझनल फ्रूट खात होते. फ्रूट्स मला खूप आवडत होते तेव्हा. मी सगळे खाल्ले. पहिले 3 मंथ मी खरं सांगते फ्रूट्सवरच जगले. म्हणजे मी चपाती खातच नव्हते, भाजी, चपाती जातच नव्हती मला. आणि मी स्वतः स्वयंपाक करत होते. तेव्हा आम्ही पुण्याला होतो. ते स्वतः करून खाणं मला ती इच्छाच नव्हती खायची. दुसरा मंथ मग मला सेम तसाच गेला. 3rd मंथमध्ये मग आम्ही परत सोनोग्राफी केली. सगळं डॉक्टर म्हणे नॉर्मल आहे, तुमचे दोन्ही बेबी खूप सेफ आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग आम्हाला बरं वाटलं. आणि मग 4था महिना चालू झाला. तसं मला वीकनेस थोडा कमी जाणवायला लागला. उलट्या पण खूप कमी झाल्या आणि थोडं म्हणजे ते हॅप्पी प्रेग्नन्सीमध्ये हॅप्पीवाले डेज नसतात का, खायचं, प्यायचं, झोपायचं, ते दिवस आले माझे. म्हणजे 4थ्या मंथमध्ये आम्ही गावी आलो होतो आणि कारने ट्रॅव्हल केला. त्यामध्ये मला खूप त्रास झाला. म्हणजे आल्यावर खूप पोट दुखलं माझं. मग आम्ही निर्णय घेतला की नाही, आता पुण्याला नको जायला, म्हणजे ट्रॅव्हलच नको करायला. मग आम्ही इकडेच गावाकडे आम्ही ट्रीटमेंट चालू केली आणि इकडेच थांबलो. मग 4था महिना आम्हाला चांगला नॉर्मल गेला. काही म्हणजे त्रास तर खूप कमी झाला होता मला. मग 5व्या महिन्यात पण सेम त्रास, म्हणजे माझा गेलाच होता सगळा, त्रास काहीच नव्हता. मग सोनोग्राफी वगैरे केली. 5व्या महिन्यात थोडे एका बाळाला कॉम्प्लिकेशन्स आले होते, सांगितलं ते सोनोग्राफीचे डॉक्टरने सांगितलं होतं. मग ते थोडंफार टेन्शन आलं. मग ते डॉक्टरला आम्ही विचारलं, डॉक्टर म्हणे टेन्शन नका घेऊ, होईल सगळं ठीक होईल, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. मग अशा प्रकारे झालं. ते 5वा महिना गेला, 6वा महिना गेला, मला त्रास वगैरे नव्हता. मी भरपूर प्रॉपर डॉक्टरच्या सांगितलं डाएट घेत होते आणि आराम करत होते. म्हणजे 5व्या महिन्यापासून मला बेबीचे किक्स जाणवत होते. म्हणजे मला एकच बेबीचे किक 5व्या महिन्यात जाणवत होते आणि 6व्या महिन्यापासून मला दोन्ही बेबीचे किक जाणवत होते. म्हणजे छान फिलिंग होती ती बेबीचे किक्स वगैरे. आणि म्हणजे छान डेज गेले सेकंड ट्रायमेस्टर. मग म्हणजे 5व्या का 6व्या महिन्यामध्ये आम्ही काही टेस्ट पण केल्या होत्या, नॉर्मल HB वगैरे, ते नॉर्मल टेस्ट होत्या, त्या पण सगळ्या नॉर्मल आल्या होत्या. नंतर 7वा महिना चालू झाला, म्हणजे 3rd ट्रायमेस्टर. त्याच्यामध्ये मला परत खूप त्रास सुरू झाला. म्हणजे माझं बेली खूप वाढलं होतं. म्हणजे ट्विन्समध्ये पोट जास्त वाढतंच. मग त्याच्यामध्ये परत मला बसायला, उठायला, झोपायला खूप त्रास व्हायला लागला.
मग ह्या आणि मला खूप ॲसिडिटीचा खूप त्रास होत होता. काही खाल्लं कंटिन्यू ॲसिडिटी होत होती. बाकीचा काही त्रास नव्हता, फक्त नॉर्मल. डॉक्टर म्हणे हा त्रास तर नॉर्मली होणारच आहे तुम्हाला. बाकी मग रेग्युलर चेक वगैरे चालू होतं, टॅबलेट चालू होत्या. मग परत 7व्या का 8व्या मंथमध्ये आम्ही ते डायबेटिसच्या वगैरे टेस्ट सांगितल्या होत्या, त्या पण निगेटिव्ह आल्या. सगळं चांगलं चालू होतं. मग फक्त की एवढं झोपायला आणि उठायला त्रास होत होता, खाली बसता येत नव्हतं. मग ते शेवटचे 3 महिने तो मला त्रास झालाच. पण म्हणजे मला वाटत होतं मी 9 महिने पूर्ण घेणारच नाही. 7व्या किंवा 8व्या महिन्यातच माझी डिलिव्हरी होईल. म्हणून मी काय केलं, 7व्या महिन्यात शेवट संपायच्या आधीच आम्ही बेबी शॉवर वगैरे, म्हणजे जास्त मोठं नाही, घरच्या घरी बेबी शॉवर केला. फोटोशूट मी 7वा महिना लागला होता स्टार्टिंगला तेव्हाच फोटोशूट करून घेतला होता. मला नको, कारण की माझी डिलेवरी लवकर झाली तर फोटोशूट राहून जाईल, म्हणून आम्ही लवकर फोटोशूट वगैरे केला होता. पण काही नाही, मी 7वा मंथ घेतला, 8वा घेतला. मला वाटलं 9वा मी काही घेऊ नाही शकणार, पण नशिबाने माझा 9वा मंथसुद्धा एकदम छान गेला. प्रॉपर डाएट, झोप सगळं घेत होते मी. आणि डॉक्टर बोलली होती की रेस्ट जास्त घ्या आणि नॉर्मल हलकं चाला. जेवण झाल्यावर तरी थोडंफार 10 मिनटं तरी तुम्ही नॉर्मल चाला. मी काय जास्त चालत नव्हते, चालायला त्रास होत होता मला. मी नॉर्मल वॉक करत होते 10-15 मिनटं आणि भरपूर रेस्ट केली मी लास्ट मंथमध्ये. आणि 9th मंथमध्ये माझ्या पायाला थोडीशी सूज येत होती, नॉर्मल, एवढं काही नाही त्याच्यात. 9th मंथमध्ये आम्ही वीकली चेकअपला जात होतो. वीकली चेकअप आणि NST चालू होती, त्यामुळे काही प्रॉब्लेम आलाच नाही. पण एकदा मला 9th मंथमध्ये मध्येच ना माझी एका बाळाची हालचाल सकाळपासून जाणवलीच नाही. मला जाऊ दे, होईल, जाणवेल. संध्याकाळ झाली, मला माझ्या एका बाळाची हालचाल जाणवलीच नाही. अर्जंटली आम्ही हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरने लगेच सोनोग्राफी केली, पण डॉक्टर म्हणे नॉर्मल आहे, दोन्ही बाळ व्यवस्थित आहे. अजून म्हणजे 9th मंथहून 15 डेज झाले असतील असे काही. मग मला वाटलं होईल का, आम्ही थोडं घाबरूनच राहत होतो त्यानंतर. म्हणजे दोन्ही बाळ एकदम हेल्दी सेफ जन्माला आले आणि दोघांना पण NICUची गरज नाही पडली. त्यामुळे घरचे खूप खुश होते. आणि माझ्या एका बेबीचं वेट 2.7 आणि एका बेबीचं वेट 2.2 होतं. म्हणजे 2.2 थोडं कमी होतं एका बेबीचं, पण आम्हाला भीती वाटत होती की त्या बाळाला थोडी गरज पडेल का NICUची. पण डॉक्टर बोलले तुम्ही म्हणजे लक्ष ठेवून राहा, त्रास वगैरे झाला श्वास घ्यायला वगैरे त्या बाळाला तर आपण लगेच हलू. पण दोन्ही बाळांना कशाचीच गरज पडली नाही, एकदम हेल्दी बाळ माझी जन्माला आले. त्यामुळे मी खूप आम्ही सगळे खूप खुश होतो. अशा प्रकारे माझी ट्विन्स प्रेग्नन्सी झाली. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय.